मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील चर्चेत असलेली भोजशाळा हे वाग्देवतेचं म्हणजेच देवी सरस्वतीचे मंदिर होते. त्यानंतर त्याचे इस्लामिक प्रार्थनास्थळात रूपांतर झाले. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे असे मत प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के मोहम्मद यांनी व्यक्त केल्यानंतर भोजशाळा प्रकरण पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येऊ लागले. ते नेमकं काय आहे? मुस्लिम आक्रमकांच्या आक्रमणानंतर या ठिकाणी नेमकं काय झालं? त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने केलेलं आक्रमण यांसह अनेक गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. भोजशाळेच्या संकुलात मुस्लिमांना नमाज अदा करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका ही मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 11 मे रोजी स्वीकारली. हिंदू फ्रंट फॉर जस्टिसच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. ASIने 7 एप्रिल 2003 रोजी भोजशाळेच्या आवारात नमाज अदा करण्यास परवानगी दिली. त्या बाबतीत या याचिकेतून संबंधित आदेशाला आव्हान देण्यात आलं. संबंधित भोजशाळेस येथील मुस्लिम हे 11व्या शतकात बांधलेली कमाल मौलाना मस्जिद म्हणून संबोधतात. मात्र हिंदू संघटनांनी आणि सनातन धर्माच्या अनुयायांनी हे स्मारक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगत विरोध दर्शवलाय. ह्याचे पुरावेही त्यांनी यापूर्वी सादर केलेत. मुळात भोजशाळा हे ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती यांना समर्पित एक अद्वितीय आणि ऐतिहासिक मंदिर आहे. त्याची स्थापना ही इसवी 1000 ते 1055 या काळातील परमार घराण्याचा सर्वात मोठा शासक राजा हा राजा भोज याने केली होती. भोजशाळा ही एक मोठी शैक्षणिक संस्था होती, कारण अनेक विद्यार्थी हे संगीत, संस्कृत, खगोलशास्त्र, योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञान शिकण्यासाठी इथे यायचे. इथल्या भिंतींवरचे कोरीवकाम पाहिले तर यात भगवान विष्णूच्या कुर्मावताराबद्दल प्राकृत भाषेत 2 श्लोक लिहिलेले आढळतील. दुसऱ्या एका शिलालेखात संस्कृत व्याकरणाची माहिती दिली आहे. याशिवाय काही शिलालेख असे आहेत जे राजा भोजचे उत्तराधिकाऱ्यांची स्तुती करणारे आहेत. भोजशाळेचा नाश करण्याचा प्रयत्न हा अनेकदा झाल्याची माहिती एका वृत्तातून आपल्याला मिळते. इसवी 1305, 1401 आणि 1514 मध्ये मुस्लिम आक्रमकांनी हे मंदिर आणि भोजशाळेचे शिक्षण केंद्र हे वारंवार नष्ट केले. 1305 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने प्रथमच भोजशाळेचा नाश केला. माळव्याचे राजा महाकाल देव यांना युद्धात वीरगती प्राप्त झाल्यानंतर खिल्जीने कहर करण्यास सुरुवात केली. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल त्याने भोजशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना पकडले. इतकंच नव्हे तर 1200 हिंदू विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्या देखील त्याने केली. खिल्जीनंतर दुसरा मुस्लिम आक्रमक दिलावर खान याने 1401 मध्ये येथील भोजशाळेचा काही भाग हा दर्ग्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. जे विजय मंदिर दिलावर खानने पाडले त्याच ठिकाणी आज अनेक मुस्लिम हे नमाज अदा करणारे येतात. 1514 मध्ये महमूद शहाने भोजशाळेला दर्ग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. सरस्वती मंदिराबाहेरचा परिसर हा काबीज करून कमाल मौलाना मकबरा हा स्थापन केला. याच आधारावर भोजशाळेवर दर्गा असल्याचा दावा हा सध्या आता केला जातोय. भोजशाळेवर ज्याप्रमाणे मुस्लिम आक्रांतांनी आक्रमणे केली त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी देखील आक्रमणे केल्याच्या नोंदी आपल्याला आढळतील. 1826 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने माळव्याचा ताबा घेतल्यानंतर भोजशाळेवर हल्ला करून अनेक स्मारके आणि मंदिरे नष्ट केली. लॉर्ड कर्झनने 1902 मध्ये भोजशाळेतून देवीची मूर्ती ही इंग्लंडला पाठवली. सध्या ती लंडनच्या एका संग्रहालयात आहे. 1930 मध्ये प्रथमच ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांनी भोजशाळेत प्रवेश करून नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्य समाज आणि हिंदू महासभेच्या हिंदू कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. सन 1952 दरम्यान केंद्र शासनाने भोजशाळा हा ASIकडे सुपूर्द केल्यानंतर हिंदू महासभेच्या प्रचारकांनी हिंदूंना भोजशाळेची माहिती देण्यास सुरुवात केली. भोजशाळा एप्रिल 2003 मध्ये हिंदूंसाठी खुली करण्यात आली. त्याआधी 1997 पूर्वी हिंदूंना दर्शनाची परवानगी होती, मात्र पूजा करता येत नव्हती. मध्य प्रदेशच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने मुस्लिमांना दर शुक्रवारी भोजशाळेत नमाज अदा करण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला आणि हिंदूंना भोजशाळेत प्रवेश करण्यास मनाई केली होती. या सर्व प्रकरणी प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के मोहम्मद यांनी हिंदू आणि मुस्लिम यांना दोन्ही पक्षांना न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्याचं आवाहन केले. तसेच मुस्लिमांनीही मथुरा आणि काशीबाबत हिंदूंच्या भावनांचा आदर करण्याबाबतही सांगितले. भोजशाळेचे वैज्ञानिक सर्वेक्षण हे सध्या सुरू असून सलग 5व्या दिवशी ASIच्या पथकांचे भोजशाळेत पोहोचून आणखी काही पुरावे गोळा केल्याचे समोर येते.
त्यामुळे संबंधित निकाल हा हिंदू पक्षाच्या बाजूने लागेल असा विश्वास अनेकांकडून सध्या व्यक्त होताना दिसतोय. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.